नमस्कार मित्रांनो, सर्वात मोठी खुशखबर समोर आली आहे। तिसरा हप्ता लवकरच भेटणार, तारीख झाली फिक्स आणि कधी भेटणार, काय भेटणार, सर्व व्यवस्थित माहिती बघा। खुशखबर खुशखबर खुशखबर, लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे। फक्त तुम्हाला एक काम करावं लागणार। काय काम करावं लागणार, कसं करावं लागणार, लगेच तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे भेटून जातील। तर ते कसं काय करावं लागेल व्यवस्थितपणे तुम्हाला माहिती सांगतो बघा। पूर्ण आर्टिकल इथं आला आहे। लाडकी बहीण योजनाचे थर्ड इन्स्टॉलमेंट अपडेट म्हणजे तिसरा हप्त्याचे अपडेट आपल्या समोर येऊन गेलंय। कसं अपडेट आलंय बघा इथं। माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले आहेत। तुम्हाला माहिती 1 कोटीहून अर्ज स्वीकारले आहेत। या योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। 2 हप्ते तुम्हाला भेटले, पण तिसरा हप्ता येतोय त्याची अपडेट कसं काय येतोय, काय येतोय, कधी येतोय याची अपडेट आपल्याला पूर्ण व्यवस्थितपणे साहेबांनी इथं सांगून दिली आहे। आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याची रकमेची प्रतीक्षा लागलेली आहे। सर्व महिला आता तिसरा हप्ता कधी येणार वाट पाहत आहे, सर्वांना प्रतीक्षा लागली आहे। अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे बघा। साहेबांनी एक आनंदाची अपडेट समोर दिली आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची तारीख देऊन टाकली आहे। तर कोणती तारीख आहे, काय आहे, सर्व व्यवस्थित बघा। पुढे बघा आता। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार, सर्वात मोठा प्रश्न। माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे। तिसरा हप्ता कोणाला भेटणार आहे, जे पात्र असतील त्यांनाच भेटणार, नाही तर सर्वांना हा हप्ता भेटणार नाहीये। तर कोण पात्र राहणार आहे, कसं पात्र राहणार आहे, कोणाला भेटणार आहे, कोणाला नाही भेटणार आहे, व्यवस्थित माहिती बघा। ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे, ज्या महिलांनी आपलं बँक आधार कार्ड आणि आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक केलंय त्यांनाच मिळणार आहे। ज्यांच्या बँक खात्यात डीबीटी बघा इथं पूर्ण क्लिअर दाखवतो, ज्यांच्या बँक खात्यात डीबीटी एनेबल असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा डीबीटी करावं लागेल, डायरेक्ट बँक ट्रान्सफर जर तुमचं एनेबल असेल तरच तुम्हाला तिसरा हप्ता भेटेल, नाही तर तुम्हाला तिसरा हप्ता भेटणार नाही। 3000 रुपये तुम्हाला आले असतील तर 3000 रुपये तुम्हाला भेटले, पण पुढचे 1500 रुपये तुम्हाला भेटणार नाही, कारण की डीबीटी एनेबल करावंच लागणार। माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे, येतं आपल्याला माहिती आहे। पुढे बघा आता। ज्यांचा अर्ज मंजूर झाला अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहे। सप्टेंबर महिना आता जो महिना चालू या महिन्यात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर अशा 3 महिन्याचे एकत्रीकरण रक्कम 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। बघा 4500 रुपये कोणाला भेटणार आहे, तर ज्या महिलांना 3000 रुपये भेटले नाही त्यांना 4500 रुपये भेटणार आहे। ज्या महिलांना 3000 भेटले त्यांना 1500 रुपये भेटणार आहे। सप्टेंबर महिन्यात आपल्या याच महिन्यात तारीख पण देऊन टाकली। ज्या महिलांना जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहे। 19 सप्टेंबर पर्यंत महिलाच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। तारीख बघा 19 सप्टेंबर याच्या आधी येऊन जातील बरं का, 19 सप्टेंबरच्या आधी येऊन जातील, पण 19 सप्टेंबर ही तारीख त्यांनी ठेवली आहे। 19 सप्टेंबर पर्यंत महिलाच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। सर्वात मोठी अपडेट सूत्रांनी इथं दिली आहे, तुम्हाला लगेच स्पष्टपणे सांगून देतो की 19 सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील। तर सर्वांनाच 4500 रुपये भेटणार, बिलकुल नाही, सर्वांना नाही भेटणार आहे। ज्यांना 3000 भेटले त्यांना फक्त 1500 रुपये भेटतील, ज्यांना 3000 नाही भेटले त्यांना 4500 रुपये देण्याचा इथं निर्णय केला आहे। आणि एक नवीन माहिती समोर आली आहे, ती लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे। ती कशी आहे, फोटो महिलेचा आणि आधार कार्ड पुरुषाचे। बघा बहिणींच्या पैशावर भामट्याची दादागिरी, भामट्यांची दादागिरी, यांनी बहिणीचा फोटो लावून भावाने आपला आधार कार्ड दिलं असं गैरसमज आपल्याला दिसून येतोय, असं गैरप्रकार दिसून येतोय। सरकारला याची सूचना झाली आणि सरकारने यावर मोठा अपडेट केला। काय अपडेट केला बघा इथं पुढे आता। कन्नड राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला उत्साहाने सहचारल्या असताना याचा गैरवापर होत असल्याचे कन्नड तालुक्यातील निदर्शनाने आलेले आहे। बघा इथं महिला ज्या प्रकारे इथं आपल्याला हप्ता भेटतोय, जसं काय भेटतोय तसं तालुक्यातील निदर्शनांना आलेले आहे। बघा कन्नड तालुक्यात सर्वात मोठी न्यूज इथं समोर आली आहे। कसं भामटे याचा लाभ घेत आहे, आपल्या बहिणीचा फोटो जोडून आपल्या आधार कार्ड देऊन इथं लाभ घेत आहे। कसं केलं त्यांनी बघा पुढे। आधार कार्ड जोडून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याच्या निदर्शनाला आलेलं आहे। बघा इथं निदर्शनाला आले आहे, आपला आधार कार्ड आणि बहिणीचा फोटो जोडून इथं लाभ घेण्याचा प्रयत्न चालू आहे। बघा आता हा जो प्रकार घडतोय हा थांबला पाहिजे, म्हणून सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे की आता
जो फॉर्म तुम्ही भरणार, तुम्ही अंगणवाडी सेविका यांना हे काम दिलं आहे, अंगणवाडी सेविकांना हे काम दिलं आहे, ज्यांच्या प्रतानेत लाडक्या भावांचा हा प्रताप उघडीस झाला आहे। म्हणजे लाडक्या भावांचा जो हा प्रकार आहे हा उघडीस आला जेव्हा अंगणवाडी सेविकांकडे हा फॉर्म जमा करण्यात आला, तेव्हा हा आता अपडेट आली आहे की अंगणवाडी सेविकांकडे हा फॉर्म भरला जाईल, त्यामुळे ते अर्ज बाद करण्यात आलेले आहे। जे अर्ज आता सापडले, जे भाऊंनी असं केलं ते बाद करण्यात आलेला आहे, हा प्रकार उघडीस झालेला आहे। आता शेवटचं अपडेट बघा, लाडकी बहीण योजना खाते आधार कार्ड लिंक करण्यासाठी बहिणीची बँकेत प्रचंड गर्दी आम्हाला दिसून येत आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, काही महिला फक्त बँकेत कशासाठी जातात की माझं आधार कार्ड बँकेशी लिंक झालंय की नाही, तर त्याबद्दल तुम्ही तिथं गर्दी करू नका। तुम्ही 1 मिनिटात तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक झालंय की नाही। बघा तुम्ही या इथं व्हिडिओ बघू शकता, आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून टाकला आहे की तुम्हाला कसं काय चेक करू शकता की तुमचं बँक आधार कार्ड लिंक झालंय की नाही, बँकेचे आधार कार्ड लिंक झालंय की नाही, कसं 1 मिनिटात चेक करणार याबद्दल पूर्ण व्हिडिओ मी बनवून ठेवला आहे। तुम्हाला इथं आय बटनला दिसून जाईल, नाही तर तुम्हाला इथं प्ले लिस्टमध्ये दिसून जाईल, तुम्ही चेक करू शकता घर बसल्या। माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जे पण नवीन अपडेट येईल तुम्हाला लगेच बघायला भेटून जाते। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।